मुंबईचा गणेश उत्सव वर्ल्ड फेमस आहे। तिथे कितीतरी गणेश मंडळांनी 100 पार केली आहे। अशाच मुंबईतल्या माझगाव भागात गेल्या 80 वर्षापासून गणेश उत्सव साजरा करणाऱ्या एका मंडळाच्या मिरवणुकी दरम्यान एक अशी घटना घडली जी या मंडळाच्या आजवरच्या इतिहासात कधीच घडली नव्हती। रविवारी 23 ऑगस्ट रोजी झालेल्या आगमन सोहळ्यात मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि बघता बघता या भागात मोठा तणाव निर्माण झाला। नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण आता कुठवर जाऊन पोहोचलं आहे हे सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। माझगावच्या मोरया मंडळाचा हा गणेश उत्सव यंदा 80वा वर्ष साजरा करत होता। या वर्षी मंडळाने खास मूर्ती आणि सजावट केली होती। रविवारी दुपारी 2 वाजता भारत माता गणसंकुलन इथून मूर्तीचा आगमन सोहळा सुरू झाला। एक एक टप्पा पार करत 6:30 वाजता मिरवणूक भारत भुवन हॉटेल जवळ पोहोचली आणि तिथून पुढे मंडपापर्यंत जाण्यासाठी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत मिरवणूक सुरू झाली। मूर्तीवरील फुलांचा आरास आणि राधाकृष्णांची मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती। वाद्यांच्या गजरात कार्यकर्ते आणि नागरिक नाचत असताना वातावरण पूर्णपणे उत्साहाचं होतं। रात्री 8:45च्या सुमारास मिरवणूक कॉन्टिनेंटल बिल्डिंगच्या गेट समोर पोहोचली। मंडळाचे सचिव योगेश फरंबळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मूर्ती मंडपापासून जवळपास 50 ते 60 मीटर अंतरावर होती। लोक नाचण्यात मग्न असतानाच अचानक मिरवणुकींवर 2 अंडी फेकण्यात आली। ही अंडी नेमकी कॉन्टिनेंटल सिविंग की मागच्या बाजूला आलेल्या पिरामल अरण्य या इमारतीतून आली हे त्या क्षणी स्पष्ट नव्हतं। महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी भायखळा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी हा प्रकार स्वतः पाहिला। घटना घडताच मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये थोडीफार बाचाबाची झाली। पोलिसांनी कार्यकर्त्यांना पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर मूर्ती तात्पुरती आत नेण्यात आली। पण एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि माझगाव परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होऊ लागले। केवळ मोरया मंडळाचेच नाही तर आजूबाजूच्या मंडळाचे आणि परिसरातले नागरिकही रस्त्यावर उतरले। काही वेळातच मंडपासमोर मोठी गर्दी जमली। घोषणाबाजी सुरू झाली। टाळ्यांचा गजरात मोठ्या आवाजात आरती करत नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। वाढती गर्दी पाहता तणाव आणखीन वाढू नये यासाठी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की मूर्ती मंडपात नेण्यात यावी, अन्यथा रस्त्यावरची गर्दी आणखीन वाढू शकते। या घटनेची योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं। त्यानंतर मूर्ती मंडपात नेण्यात आली तरी कार्यकर्ते आणि भाविक रस्त्यावरच थांबून होते। जशी जशी गर्दी वाढत गेली तसा तसा परिसरातला तणावही वाढत गेला। मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलं। या दरम्यान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संशयाच्या घेऱ्यात असलेल्या दोन्ही इमारतीमध्ये जाऊन तिथल्या रहिवाशांशी चर्चा केली। हा प्रकार कुणी केला असो त्याला शिक्षा व्हावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत अशी भूमिका त्यांनी मांडली। सचिव योगेश फरंबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कॉन्टिनेंटल सिविंग मधल्या कोणीतरी हे केलं असावं असा त्यांना संशय आहे, कारण पिरामल अरण्य मधल्या रहिवाशांनी मंडळाचे चांगले संबंध आहेत आणि ती इमारत उंच असल्याने मंडपापासून तुलनेने लांब आहे। मात्र पोलीस त्यांच्या पद्धतीने योग्य तपास करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या भागाची पार्श्वभूमी पाहिली तर माझगाव मध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत। कॉन्टिनेंटल बिल्डिंग समोरच दरवर्षी गणपती बसतो आणि आतापर्यंत यावर कधी कुणी आक्षेप घेतला नव्हता। 2 वर्षापूर्वी या इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन लोक तिथे राहायला आले। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की गणेश उत्सव असो व नवरात्री या भागातले सगळे सण एकत्र साजरे होतात आणि यात मुस्लिम बांधवही सहभागी होतात। एकमेकांवरचा विश्वास आतापर्यंत कायम राहिला असून या एका घटनेमुळे तो डगमळू नये अशी अपेक्षा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। जो कोणी यामागे असेल त्याला समोर आणून कायदेशीर शिक्षा व्हावी एवढीच त्यांची मागणी आहे। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलली। मिरवणूक मार्गावरील आणि परिसरातील इमारतींमधलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं। अंडी नेमकी कुणी फेकली हे शोधण्यासाठी तपास सुरू असून दोषी आढळल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं। अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं असून आजामीन पात्र कलमांखाली गुन्हा दाखल करून तातडीने चौकशी करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे। भायखळा पोलिसांनी 23 तारखेच्या रात्री उशिरा तक्रार दाखल करून घेतली असून संशयित आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 अंतर्गत म्हणजेच जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण कृत्याने एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखवणे या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नसली तरी पोलिसांच्या तपास पथकांकडून परिसरातील इमारतींमध्ये चौकशी सुरू आहे। या घटनेनंतर काही ठिकाणी 2 गटांमध्ये बाचाबाची झाल्याचा दावाही
काही वृत्तांमध्ये करण्यात आला। या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना कडक शब्दात प्रतिक्रिया दिली। राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असताना हिंदू सण आणि मिरवणुकांवर असे हल्ले होणं गंभीर बाब असल्याचं ते म्हणाले। तसंच हिंदू सणांना लक्ष केलं जात राहिलं तर पुढे येणारा ईद आणि मोहरम हे सणही आहेत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला। यासोबत संशयित इमारतींमधील रहिवाशांची नावं आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला। या वक्तव्यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलं। सध्या माझगाव मधला तणाव तुलनेने मिळवला असला तरी या घटनेमुळे उत्सवाच्या वातावरणाला निश्चितच धक्का बसला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही। त्यामुळे या प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे आणि पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 80 वर्षाच्या परंपरेत पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेमागचा नेमका उद्देश काय होता हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होईल। पण तोपर्यंत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की अंडे फेकणारे कोण असतील आणि त्यांचा नेमका उद्देश काय असेल। तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।